नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी 20 तारखेच्या नंतर अंतरवाली सराटी या ठिकाणाहून पैदल पदयात्रा काढण्याचं ठरवलेलं आहे. ही यात्रा 26 जानेवारी रोजी मुंबईला धडकणार आहे आणि ज्या वेळेस ही यात्रा मुंबईला धडकेल त्यावेळेस मुंबईचं चित्र काय असेल रेखाटलंय अमित वानखेडे पाटील यांनी. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या चित्राबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. खूप खूप धन्यवाद. एक तर तुम्ही माझी हे म्हणजे बातमी दाखवल्याबद्दल. तर हे AI वर मी बऱ्याच दिवसापासून दीड वर्षापासून काम करत आहोत. याच्या अगोदर पण मी पॉलिटिकल लीडरचं AI क्रिएटिव्हिटी वापरून फोटो बनवले होते. तर जरांगे पाटलांनी वॉर्निंग दिल्यानंतर असंच माझ्या डोक्यात आलं की समजा नरिमन पॉईंट कसा दिसेल किंवा TSTच्या समोर गर्दी झाली तर कसं दिसेल किंवा वानखेडे स्टेडियम मध्ये सगळे मराठी आले तर ते कसं दिसतील. हे तर आपल्या डोक्यात जे विचार होते ते मी AIच्या माध्यमातून उतरवलेले आहे सध्या काही सॉफ्टवेअरचा वापर करून. बरं, हे कोणतं सॉफ्टवेअर आहे किंवा कोणतं ॲप यासाठी वापरलंय आपण? मिड जर्नी. पुन्हा एकदा सांगा, आपला आवाज नाही आला. सॉफ्टवेअर आहे AIचे सॉफ्टवेअर आहे. मिड जर्नी नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. बरं. आणि दुसरं स्टेबल डिफ्युजन. बरं. आणि थोडं फोटोशॉप या 3 सॉफ्टवेअरचा वापर करून मी हे फोटो बनवलेले आहेत. तर मंडळी, तुम्ही ऐकलं होते अमित वानखेडे पाटील. आता ही एक टेक्नॉलॉजी आहे, AI टेक्नॉलॉजी, आणि AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही फोटोज त्यांनी क्रिएट केलेले आहे. म्हणजे हा आभास आहे आणि या आभासी फोटोजमधनं आपल्या लक्षात येऊ शकतं की येणाऱ्या 26 जानेवारी रोजी मुंबईमध्ये ज्या वेळेस भगवं वादळ हे दाखल होईल त्यावेळेस मुंबईची अवस्था किंवा मुंबईचं दृश्य कसं असेल, कशा पद्धतीचे हे दृश्य आपल्याला दिसतील. अमित वानखेडे पाटील यांनी याआधी देखील असंख्य वेगवेगळ्या नेत्यांचे, अभिनेत्यांचे AI इमेजेस क्रिएट केलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या देखील AI इमेजेस त्यांनी क्रिएट केलेल्या आहेत, त्या आपण स्क्रीनवरती बघतोच आहोत. आणि या AI इमेजेसमधनं त्यांनी आता जसं मनोज जरांगे पाटील यांनी एक अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे की 26 जानेवारी या रोजी मराठा समाज, 3 कोटी मराठा समाज, 10 लाख गाड्या या मुंबईत येऊन धडकणार, त्याची ही दृश्य आपल्याला आता बघायला मिळतात. मंडळी, ही AI टेक्नॉलॉजी आहे, सध्या नवीन आलेली ही टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्याला ज्या गोष्टी सुचू शकतात त्या गोष्टी आपण या सॉफ्टवेअर्सच्या मदतीनं इकडे रेखाटू शकतो. अमित वानखेडे यांच्या सौजन्याने आपण ह्या गोष्टी तुम्हाला दाखवत आहोत. त्यांनी AI टूलचा वापर करून या सगळ्या इमेजेस क्रिएट केलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. जय जिजाऊ, जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर ज्या महामानवाने